आशीर्वाद, माझ्या शुभेच्छा आहे. आणि मी ज्या मंदिराचा प्रतिनिधी आहे, ज्या मंदिराचा विश्वस्त आहे, ते आपलं आराध्य दैवत जगतजनक ब्रह्मांड आहे पांडुरंग परमात्मा आणि पुढच्या आई म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर, त्या मंदिराच्या वतीने मंदिराकडनं मी आशीर्वाद घेऊन आलो आहे. आणि तो पांडुरंगाचा आणि आई साहेबांचा आशीर्वाद पूज्य आमच्या नित्यानंद स्वामीला मी या शब्दात समर्पित करतोय आणि या लांबलेल्या शब्दाला या ठिकाणी थांबवतोय. रामकृष्ण. धन्यवाद बाबा. आपल्या बोलण्याच्या नंतर मी काही बोलावं एवढी आमची पात्रता नाही. नुकतंच ज्यांचं आगमन झालं असे केंद्रीय मंत्री, आयुष मंत्रालय, भारत सरकार, सन्माननीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचे चिरंजीव ऋषी भैया जाधव हे या ठिकाणी बाबांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्यानंतर उदय सेठ गिरणीवाले यांना अशी विनंती करतो की आपण ऋषी भैया जाधव यांचा सत्कार करावा. सन्माननीय केंद्रीय मंत्री, बुलढाणा जिल्ह्याचे खासदार आदरणीय प्रतापरावजी जाधव साहेब यांचे चिरंजीव ऋषी भैया जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालेले, ते बाबांचा सत्कार करत आहेत. आणि उदय सेठ यांना विनंती करतो की आपण ऋषी भैया यांचा सत्कार करावा. आणि त्यानंतर ऋषी भैयांना विनंती करतो की आपण लगेचच या ठिकाणी बाबांना शुभेच्छापर आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय ऋषी भैया जाधव साहेब. आज खापप्पा गुरुवर्य डॉक्टर अनिरुद्ध महाराज यांच्या 61 निमित्त आज या सिंदखेड तालुक्यातील पंचकृषीतील मंडळींच्या साक्षीने आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने अनिरुद्ध महाराजांच्या 61च्या कार्यक्रमानिमित्त भरलेल्या या संत संमेलनासाठी आलेल्या सर्व संत महात्मांचं चरणी मी नतमस्तक होतो. आणि जी मंडळी इथे उपस्थित आहे यांना सुद्धा प्रणाम करतो. आज जसं माझ्या आधी आमच्या जवळजवळ महाराजांनी त्यांचं पूर्ण संभाषण कीर्तन मी ऐकत होतो आणि ते ऐकताना अतिशय आनंद होता की एखादा व्यक्ती सगळं आपलं सुख, वैभव, लोक आणि आपल्या सगळ्या गरजा सोडून महात्माचरणी कसा अर्पण होतो आणि देवात्मात विलीन होऊन समाजकार्यासाठी एक आपलं आयुष्य जगतो, अशा आपल्या सर्वांचे गुरुवर्य अनिरुद्ध महाराज यांच्या 61चा कार्यक्रम चालू आहे. मी महाराजांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांचं असंच आध्यात्मिक जीवन सुख समृद्धीचं जाऊ, त्यांना पांडुरंगा चरणी चांगली जागा मिळो आणि त्यांचं पुढील आयुष्य सुद्धा असंच जाऊ असे मी अनिरुद्ध महाराज यांना यांच्या 61 निमित्त त्यांना शुभेच्छा देतो. आणि बुलढाणा जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय मंत्री यांना यांच्या वतीने सुद्धा मी अनिरुद्ध बाबा यांना अभिष्ट चिंतनाच्या भरपूर शुभेच्छा देतो व पांडुरंग चरणी त्यांच्यासाठी आशीर्वाद मागून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर ज्यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं हा संत संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे असे आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य बाबांना विनंती करतो की आपल्या सत्काराला आपण उत्तर द्यावं. आदरणीय बाबा. आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष माझ्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे की ज्यांनी अख्खा दिवस आमच्यासाठी राखीव ठेवला असे परमश्रद्धेय ज्यांना आम्ही सगळे मालक म्हणतो असे परम आदरणीय यशोधन महाराज साखरे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असे आदरणीय आमचे प्रकाशजी महाराज गमला